माझं जेव्हा म्हातारपण येईल, जेव्हा माझी रिटायरमेंट येईल, तेव्हा मी हे माझे दिवस हे व्हिडिओ बघूनच निघून जातील. ना त्या माणसाचा अख्खा दिवस घालवते. जर मला एखादी वाईट कमेंट आली ना, माझा दिवस म्हणजे मी म्हणते, या व्यक्तीने अशी कमेंट का केली? हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला आता मी व्लॉग सुरू करते. तर आजचा व्लॉग होणार आहे साफसफाई आणि प्लस आम्ही फिरायला जाणार आहे. तो तर व्लॉग पूर्ण बघा. सगळ्यात आधी तर गादीची बेडशीट आणि त्या गादीला खोळ होती ते सगळं काढून घेतलं आणि गादी इथं ठेवली. त्याच्या साईडला बॅगा ठेवल्या आणि त्याच्यानंतर इथं बघा बकेटवर कपडे काढले धुवायला. म्हणजे बेडशीट वगैरे आहे आणि ते धुवून काढायचे त्याच्यामुळे. तर चला आज मला आवरायचंय घर. म्हणजे मला किती काम आहे तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले मी काढेल झाडून, त्याच्यानंतर फरशी, त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम घासेल, कपडे धुवेल, नंतर अंघोळ, त्याच्यानंतर जेवण बनवेल आणि मग नंतर आराम करेल. मग नंतर आम्ही संध्याकाळी फिरायला जाणार आहेत. तर ब्लॉग नक्की बघा. फिरायला नक्की कुठं जाणार आहेत तर. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. म्हणजे छान छान माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. झाडून काढताना ना जरा एक खालून झाडून घेते. म्हणजे जरा असं वाटते की कॉकरोचचे लक्षण आहे. आणि ते जर एक वेळा झाले ना तर ते काही जायचं नाव घेत नाही. त्याच्या आधीच स्वच्छता बाळगतं वेगळी बरी. म्हणून पटापट आवडते. मी काय केलं, मी झाडून काढलं, कपडे धुतले आणि टॉयलेट बाथरूम घासलं आणि म्हटलं आपल्याला दळण टाकायचं होतं, आधी दळण टाकून येऊ आणि भाजीपाला पण आणायचा होता ते करू म्हटलं. कारण अंघोळीला जायचे पहिले जेवण बनवून घेऊ, मग नंतर अंघोळ करू म्हणजे रिलॅक्स वाटेल, कामं सगळे संपतील. पण माहिती गेली तेवढ्या जोरात पाऊस चालू, मी तिथंच थांबली खूप वेळ, तरी सुद्धा मी ओली झाली आणि येताना हा भाजीपाला घेऊन आली. आणि खरंच पाऊस कधी येईल सांगता येत नाही. हे माझ्यासोबत काल सुद्धा झालं. काल पण मी दूध घ्यायला गेली आणि मध्येच पाऊस सुरू झाला, मी रिटर्न घरी आली. म्हटलं आज रिटर्न येऊन काय ऑप्शन नाही, पण मी गेली आणि तिकडेच थांबली आणि ओल्ली होऊन आली. चला तर मी आवडते पटापट. पटापट फरशी पुसायला घेतली. कारण फरशी पुसणं हे मला कंटाळा येतो, पण कसं करावं लागतं. घरी असताना काही मी करत नव्हती, फरशी पुसत नव्हती ताईच पुसायची, ताईचं लग्न होईपर्यंत. आणि मग नंतर काही काम एवढं पडलं पण नाही, त्याच्यामुळे पटापट आवडते. तुम्हाला माहिती आहे, एक काम आपल्या हातून सुटलं की दुसरं आपल्याला करावंच लागतं. आणि जर आपण एकही काम नाही केलं तर आपल्या मागे कोणतीच कामं नसतात असंही म्हटलं चालते. पण माझं असं आहे की माझ्या अंगात खूप किडा आहे. सगळी कामं एकाच दिवशी करायला घेते. आता तिकडे फरशी पुसत नाही, अंघोळ करत नाही, तर इकडे आली कपडे वाळू घालायला. कपडे पण धुवून घेतले होते आधीच. ते पाणी उतरलं की फरशीवर पाणी पडत नाही त्याच्यामुळे. आणि त्याच्याच सोबत मी बेडशीट वगैरे सगळं धुतलं होतं, तर सगळं वाळू घालायला जरा वेळच लागला. महादेवाला पाणी चढवून घेतलं व महादेवाची पूजा वगैरे करून घेतली, दिवा वगैरे सगळं लावून घेतलं. कारण ते काम सगळ्यात पहिले. चला तर काम करेपर्यंत जेवणाची वेळ झाली आणि बरं झालं जेवण बनवून ठेवलेलं, कारण आता हातपाय थरथर कापताय. आता जेवणाची वेळ झाली म्हणून, कारण नाश्ता पण केला नाही, फक्त चहा पिला. त्याच्यामुळे आता जेवण करते. काय बनवलं ते पण दाखवते, तर बघा. मी बनवली डाळ आणि भात बनवला, शॉर्टकट डाळ भात बनवला. कारण की काम करूनच उशीर झाला होता, मग शॉर्टकट डाळ भात बनवला. मी पटापट जेवण करते कारण मला खूप भूक लागली. तुम्ही पण या जेवण करायला. मी तुनच आत्ता उठली आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. आणि माझ्या मैत्रिणींची मला 3 फोन येऊन गेले आणि माझा फोन पण सायलेंट होता. कारण कामं पण सगळी केली आणि ड्युटीवरून पण आलते ना, सगळा थकवा होता आणि मला जास्तच झोप लागली. आणि आता टाइम पण होऊन गेला आणि तिला आता मेसेज करून तरी सांगते की मी झोपलेली होती आणि खरंच झोपीच्या चक्करमध्ये बाहेर जायचं होतं, ते निघून गेलं किंवा थकवाच एवढा होता की जाणं पण झालं नाही. आता जाऊ द्या, नाही झालं, तिला सॉरी म्हणेन, नाही तर आणखी बाई चिडेल माझ्यावर. चला तर मी आवरले छानपैकी आणि मी आवरून कुठं चाललीये तर फक्त दळण आणायला चाललीये. फिरायचा प्लॅन तर कॅन्सल झाला आणि तो पण माझ्याचमुळे. तर आता मी दळण आणते. तर चला. आणायला गेली होती, दळण आणलं आणि दळण आणि हे माझ्यासाठी भेळ सुद्धा आणली. आणि दळण यावेळेस कमीच दळून आणलं, कारण 2च किलो आणलं, कारण मी गावी जाणार आहे त्याच्यामुळे. आता तर मी खायला पण आणलं, आधी मी ते खाईल आणि त्याच्यानंतर मी जेवण बनवेल थोडस, कारण भूक पण लागली होती. आणि सुट्टी असली की चटर पटर खायला पण छान वाटतं. असं काही नाही की रोजच बाहेरचं खातो की काय. पण कसं असते, जर आपण संध्याकाळी रूमला असलं तर भूक लागते. मग त्याच्यामुळे थोडंफार तरी बाहेरचं खायला पाहिजे किंवा घरी बनवलेलं पाहिजे. पण घरी बनवून टाईप पण त्यात तेवढाच जातो. त्याच्यामुळे बाहेर गेलीच होती तर मग घेऊन आली. नंतर हे सगळं बेडशीट आणि गादीची खोय ती धुतली होती, त्याला गादीला खोय लावून घेतली पूर्ण.
पटापट मी आवरलं. सगळे बेडशीट वगैरे धुतलं होतं त्याच्यामुळे छान वाटलं. आता आथरून टाकलं आणि ते वाळलं सुद्धा. पाऊस पण 2 वेळा पडला तरी ते वाळलं म्हणून छान वाटतंय. आणि आम्ही फिरायला जाणार होतो प्लॅन, तर मी फ्लॉप केला. ते तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं. आणि नंतर मला असे पण कमेंट येतात की तुम्ही पोलीस आहात, तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवणं हे बनवणं तुम्हाला नाहीये परमिशन, किंवा तुम्ही नाही करू शकत व्हिडिओ वगैरे असं तसं. तर व्हिडिओ आपण कसं, आता आपण काही युनिफॉर्मवरची व्हिडिओ घेत नाही. एखादी क्लिप अप्परवरची घेतली तर घेतली, नाहीतर काही घेत नाही. आणि मेन म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवणं हे काय माझं इन्कमसाठी किंवा कशासाठी नाही. मला व्हिडिओ बनवायला आवडतात. जेव्हा केव्हा आता मी सिंगल आहे त्याच्यामुळे मी छान असे व्हिडिओ वगैरे बनवते, जेवणाचे वगैरे असं बनवत राहते. फ्युचरमध्ये माझं लग्न झाल्यानंतर मी हे व्हिडिओ बघू शकते. मी असं करत होती, तसं करत होती, हे करत होती. आणि इन केस लग्नानंतर पण मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवले, मी ते ठेवणारच आहे. कंटिन्यू ठेवले तर मग माझं जेव्हा म्हातारपण येईल, जेव्हा माझी रिटायरमेंट येईल, तेव्हा माझे दिवस हे व्हिडिओ बघूनच निघून जातील, की मी अशी व्हिडिओ बनत होती, मी अशी राहत होती, मुंबईला मी नवीन नवीन असं केलं, नंतर मी असं जगली वगैरे. असं म्हणजे माझं म्हणणं आहे, मी प्रत्येक क्षण हा जगायला पाहिजे आणि तो एन्जॉय केला पाहिजे. त्याच्यासाठी मी छान अशी व्हिडिओ बनवत असते. आणि नसतो टाइम, टाइम पण नसतो एवढा, तरी मी बनवते कारण माझी एक आवड आहे. पुढे चालून माझंच ते आठवणीचे क्षण होऊन जातील. कारण छान छान व्हिडिओ बनवल्यावर आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला किती म्हणजे सपोर्ट पण भेटतो. आणि आपली एक आठवण पण निर्माण होऊन जाते त्याच्यासाठी. आणि छान मी याच्यासाठी अशी व्हिडिओ बनवत असते. बाकी माझा काही त्याच्यात पर्सनल स्वार्थ किंवा हे ते आहेच, कारण मी स्वतः बनवते म्हणून. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल, लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि जर तुमची कमेंट घाण असेल तर कमेंट नका करू. फुकटच कोणाला निगेटिव्ह मध्ये नका टाकू, कारण तुमची एक कमेंट ना त्या माणसाचा अख्खा दिवस घालवते. जर मला एखादी वाईट कमेंट आली ना, माझा दिवस म्हणजे मी म्हणते या व्यक्तीने अशी कमेंट का केली असेल, का केली असेल, असं येतं माणसाच्या डोक्यात विचार. मला नाही, दुसरं कोणाला सुद्धा काही वाईट कमेंट करू नका. आपण चांगला नाही बोलू शकत तर वाईट सुद्धा बोलायचं नाही. मला तरी एवढंच वाटते. नाही आवडत असेल तर स्क्रिप्ट करायचं, पुढे निघून जायचं किंवा बघायचं नाही. एवढं हे पण केलं तरी चालते.